ईदच्या सुट्टीचा घोळ, अनेक शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी तर बँका मात्र खुल्या। जरांगे यांच्याकडून आता दलित आणि मुसलमानांच्या आरक्षणाची तुतारी। दलित आणि मुसलमानांच्या आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्याची मागणी। मराठे शरद पवारांवर चिडले, शरद पवारांची भूमिका मराठ्यांना पोषक नसल्याचा आरोप। मराठ्यांच्या आरक्षणाबाबत आरोप प्रत्यारोप, ओबीसीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेल्याचा मराठ्यांचा आरोप, तर स्वतंत्र आरक्षणाला विरोध नसल्याची ओबीसी नेत्यांची भूमिका। भुजबळ बैठकीतून निघून गेले नाहीत, भुजबळांसोबत चर्चा झाली आहे, ते नाराज नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार, एकाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सातारा गॅझेटियर मध्ये सरकारनं हयगय करू नये, निर्णय न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। भुजबळ नाराज असतील तर ते राजीनामा देणार का, खासदार संजय राऊतांचा सवाल। बेरोजगारांसमोर आरक्षणाचं गाजर नाचवण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षणाच्या GR वरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा। नागपुरातील ओबीसींचं साखळी उपोषण मागे, मंत्री अतुल सावे, फुकणच्या शिष्टाईला यश, ओबीसींच्या 12 मागण्या पूर्ण केल्या, सावेंची माहिती। भुजबळांच्या नाशिक निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, मराठा आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार पोलीस अधीक्षकांवर संतापले, पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यावर संतापले, पंढरपुरातील कुरडू गावातील मुरुम उत्खननावरून संघर्ष। वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर, मुंबईतील संवेदनशील वातावरणामुळे प्रवेश पुढे ढकलला। काही जणांना उशिरा आल्यावर 6व्या रांगेत स्थान मिळतं, उदय सामंतांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार, जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरांचं फडणवीसांना पत्र, मुंबईत आंदोलनासाठी मार्गदर्शक सूचना असाव्यात, मिलिंद देवरा यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जळगावात भरधाव कार डिवायडरला धडकून भीषण अपघात, अपघातात 4 ते 5 जण जखमी, ज्यामधील 2 महिलांची प्रकृती गंभीर। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। बुलडाणा कामगार कार्यालयात मनसेचा राडा, दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा मनसेचा आरोप, कामगारांची अडवणूक होत असल्यानं मनसे आक्रमक। अकोल्यात काढली गावगुंडांची दिंड, गावगुंडांनी कान पकडून मागितली माफी, शिवणी आणि MIDC भागात गुंडगिरी करणं भोवलं। सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा, कोकणातून परतणाऱ्या गणेश भक्तांचे हाल। नाशिक जिल्ह्याला 2 दिवसांचा ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, सोन्याचे दर 1.6 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर। पत्नीच्या चारित्र्यावरील संशयामुळे पतीकडून प्रियकराची हत्या, पालघरमधील धक्कादायक घटना। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा जावई शोध, पूर म्हणजे देवाचा आशीर्वाद, पुराचं पाणी बादलीत भरून ठेवा, ख्वाजा आसिफचं बेताल वक्तव्य। गणपती बाप्पासाठी पवित्र अमरनाथ गुफेची प्रतिकृती, येवल्यातील लक्ष्मीनारायण मित्र मंडळाचा खास देखावा,